नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे गायत्री ही आभाला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आता गीता ही सूरजला मी कायमची तुम्हाला सोडून जाते असं म्हणणार आहे. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया नक्की काय काय घडणार आहे आजच्या एपिसोडमध्ये. तर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे गायत्री ही सूरजला म्हणत असते की भरपूर कंट्रोल केलास तू स्वतःवरती, पण शेवटी तुला नाहीच जमलं, त्यामुळे आता तुला रोज हे 50 रुपये लागतीलच असं म्हणत ती त्याच्या हातावरती 50 रुपये ठेवत असते. आता सूरज त्या पैशांकडे बघत असतो. त्याबरोबर आता ती त्याला घे ना पैसे असं म्हणत असते. तर गीता ही सूरजला सांगत असते, सूरज तुम्ही ते पैसे घेऊ नका, सूरज पैसे घेऊ नका. पण सूरज ते पैसे घेतो. त्याबरोबर बाबा तिकडनं निघून जातात. तर गायत्री तिला म्हणत असते, आता तुम्ही तुमच्या मनुताईला सांगा की तिने जे काही हे प्रशिक्षण राबवलं आहे दारू वगैरे सोडवण्याचं ते सगळं बंद करायचं काय. त्यानंतर लगेचच पुढे ती आभाला म्हणत असते, आभा तू अगं जा आराम कर, मी तुला ज्या कामासाठी पाठवलं होतं ते करून आली आहेस, दमली असशील तू, आता थोडा तुला आरामाची गरज आहे. त्याबरोबर आभा तिकडनं निघून जाते आणि आभाच्या मागोमाग गायत्रीसुद्धा तिकडनं निघून जाते. त्याबरोबर लगेचच तेजस हा सूरजला म्हणत असतो, तुला कळतंय का तू काय वागतोयस ते? अरे बाकी कोणाचं नाही, पण ही बिचारी तुझ्यासाठी एवढं करते, तिचा तरी विचार कर. तर इकडे मोठ्या बाई ह्या आईला विचारत असतात, काय काय मागितलं मग त्या पोरीसाठी आज? त्याबरोबर लगेचच आई ही मोठ्या बाईंना सांगत असते, काय मागणार हो, मानसीसाठी मी एवढंच मागितलं की तिला देवा ह्या अष्टांग परीक्षेतून पुढे पास कर, तिला सगळ्या टप्प्यांवर अगदीच चांगले मार्क मिळू दे आणि या सगळ्यातून ती व्यवस्थित बाहेर पडू दे, सगळं चांगलं होऊ दे तिचं. आतापर्यंत खूप भोगलं आहे, खूप सोचलं आहे त्या पोरीनं. त्याबरोबर लगेचच मोठ्या बाई म्हणायला लागतात, कदाचित म्हणूनच देवानंच तिच्या वाट्याला ही परीक्षा ठेवली असेल. अगं अष्टांग परीक्षा पूर्ण करेल अशी प्रत्येक बाईमध्ये ताकद नसते, कोणीतरी एकच ती परीक्षा पूर्ण करू शकते आणि ती परीक्षा पूर्ण करण्याची संधी मानसीला मिळाली आहे. आता आई विचारते, ती परीक्षा अवघड असते का हो मोठ्या बाई? त्यावर मोठ्या बाई ह्या तिला सांगत असतात, अगं ती परीक्षा अवघड असते की नाही हा प्रश्नच कसा विचारतेस? बाईचा जन्म हाच किती अवघड असतो. मग जर त्या जन्मात सुद्धा बाईला परीक्षा द्यावी लागत असेल तर मग ती परीक्षा तर अवघड असणारच ना. हे बघ, काळजी करू नकोस, ती पोरगी या सगळ्यातून व्यवस्थित बाहेर पडून जाईल. त्यावर आई तिला विचारत असते की अहो पुढे आता तुम्ही काय परीक्षा घेणार मोठ्या बाई? त्यावर मोठ्या बाई म्हणतात, प्रत्येक वेळेस मीच परीक्षा घेणार असं काही नाही, कधीतरी वेळसुद्धा तिची परीक्षा घेईल आणि ज्यावेळेस वेळ परीक्षा घेईल त्यावेळेस परीक्षा खूप अवघड असेल. त्यानंतर आता लगेचच आई ही देवाला हात जोडून प्रार्थना करत असते की गायत्रीचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे, या परीक्षेतून पुढे पास होऊन जाण्याची तिला अगदी ताकद दे, सहनशक्ती दे. त्याबरोबर आता इकडे गीता ही सूरजच्या तोंडावरती बादलीतल्या मगाने पाणी ओतते. त्यानंतर ती सूरजला म्हणत असते, सूरज शुद्धीत या, सूरज शुद्धीत या, मी तुमच्याशी बोलते. आणि मग ती सूरजला सांगत असते की आजच्या नंतर पुन्हा कधीच मी तुमच्यासाठी या अंगणात येणार नाही. हो, नाही येणार मी या अंगणात. मी संक्रांतीला वाण तर पूजेन पण ते द्यायला इथे येणार नाही. मी हरतालिकेचं व्रत करेन पण ते सोडवायला इथे येणार नाही. मी वटपौर्णिमेला वटसुद्धा पूजेन पण त्याच्यासाठी ते वाण द्यायला पण मी इथे येणार नाही. हे मंगळसूत्र तुमच्या नावाचं घातलं आहे ना मी सूरज प्रभू, त्या मंगळसूत्रासाठी जे जे हवं ते सगळं मी करेन, पण यापुढे मी इथे येणार नाही. जोपर्यंत आता तुम्ही सुधारणार नाही तोवर मी तुमच्याकडे परत येणार नाही सूरज प्रभू, असं ती म्हणत असते. आणि यावेळेस आता ती खूप जास्त रडत असते, पण सूरजला त्याचा काहीच फायदा होत नाही. उलट गीताच तिकडनं रडत रडत निघून जाते. त्याचबरोबर दुसरीकडे आभा ही आता गायत्रीच्या खोलीत आलेली असते. आता आभा ही गायत्रीला विचारत असते, गायत्री वहिनी, मला तर तू कोणतंही काम वगैरे काही सांगितलं नव्हतंस, मग मगाशी सर्वांच्या समोर तू माझी बाजू का घेतलीस? तुला नेमकं माझ्याकडून काय हवं आहे? त्यावर गायत्री म्हणते, मला काही नको आहे तुझ्याकडून, आणि मी तुझी बाजू घेतली, खोटं बोलले, तुला आवडलं नाही का? मग चल आपण जाऊन सगळ्यांना खरं सांगून टाकूया, कशाला ना उगाच सगळ्यांबरोबर खोटं बोलायचं.
जो दादा तुझी एवढी बाजू घेतो त्याच्यासमोर उगाच एवढं खोटं बोलायचं. कळू दे तुझ्या वडिलांनाही तू त्यांचा कसा विश्वासघात करते असते. चल माझ्याबरोबर सांगूया आपण सगळ्यांना, असं म्हणत ती दरवाजापर्यंत येते. त्याबरोबर लगेचच आभा नको वहिनी असं म्हणते. मग गायत्री ही दरवाजा बंद करून घेते आणि तिला म्हणत असते की ठीक आहे, नाही सांगणार कोणाला. तुझं हे एवढं मोठं सिक्रेट मला माहीत असूनसुद्धा मी कोणाला सांगितलं नाही, कारण माहिती आहे तुला. त्याबरोबर आभा विचारते तर ती आभाच्या समोर येते. तर दुसरीकडे तेजसचा पहिला पगार झालेला असतो आणि तेजसला ही गोष्ट पहिली मानसीला सांगायची असते, पण मानसी घरात नसते. तेजस म्हणत असतो की लकीच्या मला तुम्हाला माझा पहिला पगार झाला ही बातमी सांगायची होती. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता, पण तुम्ही घरीच नाही आहात. कुठे गेलात तुम्ही? त्याबरोबर दुसरीकडे आता मानसी ही दारूच्या गुत्त्यावरती बाटली घेण्यासाठी आलेली असते आणि खरं तर तिथली माणसं बघून तिला कसं तरी होत असतं, तिला पुढे जाता येत नसतं. तर इकडे गायत्री ही आभाला विचारत असते, आवडतो ना तुला विनीत? त्याबरोबर मात्र आभा काही बोलत नसते, ती गप्पच राहिलेली असते. त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही तिला म्हणत असते, अगं नको काळजी करूस, तुझी चॉईस चुकीची नाही आहे. तुझा निर्णय मला आवडला म्हणूनच मी तुझी साथ देते. काळजी नको करू. तुला वाटत असेल तर मी बोलू का विनीतच्या आईबरोबर? त्यावर आभा नको म्हणते. त्यावर लगेच गायत्री म्हणते, ओके चिल, नको काळजी करूस. जोवर तू सांगत नाही तोवर नाही बोलणार मी विनीतच्या आईबरोबर. पण एक वेळेस मी विनीतच्या आईशी बोलेन, पण आपल्या घरातल्यांचं काय? मला वाटत नाही की आपल्या घरातली लोकं हे सगळं काही एक्सेप्ट करू शकतील म्हणून. त्याबरोबर लगेचच आभा म्हणत असते, मी बोलणार आहे मानसी वहिनीबरोबर याविषयी. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, सिरियसली तुला असं वाटतं की मानसी या सगळ्यामध्ये तुझी साथ देऊ शकेल? अगं सध्या ती तिचं आणि तेजसचं नातं टिकवण्यासाठी काय ते अष्टांग व्रत, कसली ती परीक्षा वगैरे ते सगळं देत बसली आहे. आणि बाकी तुला वाटतं की घरात दुसरं कोणाला तुझ्याबद्दल काही पडलं आहे? अगं तेजसला तर त्याची नोकरी, त्याचं घर वाचवायचं आहे या सगळ्याबद्दलच पडलं आहे. आणि आपले आई आणि आबा, त्यांना तर फक्त तेजसची नोकरी वाचवणं आणि त्याला सगळं व्यवस्थित होणं, हे घर वाचवणं, त्यांनासुद्धा हेच सगळं पडलं आहे. तू खरं तुझ्या मनाने सांग बरं, वाटतंय का तुला की ह्या घरात तुझी काळजी कोणाला तरी आहे म्हणून? बोल. त्याबरोबर मात्र आता आभा ही गप्प राहिलेली असते. तर आता पुढे गायत्री म्हणत असते, हे बघ काळजी करू नकोस. तुला कसलीही मदत लागली, अगदी कसलीही, तर निसंकोचपणे तू मला सांग. त्याबरोबर लगेचच आभा ही तिला थँक्यू बोलते. आता आभाला बरं वाटलेलं असतं गायत्रीचं बोलणं ऐकून. तर गायत्री ही तिला म्हणत असते, बरं ये तू आता. त्याबरोबर लगेच आभा म्हणते, ठीक आहे निघते मी. त्यानंतर आभा ही खोलीच्या बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडते आणि बरोबर त्याच वेळी तिथे दादा आलेला असतो. आता दादाला बघून आभा ही खूप घाबरते, कारण आता तिला कळत नसतं की दादाबरोबर नेमकं काय बोलू, त्याला काय सांगू की ती गायत्री वहिनीच्या खोलीत का आली. इतक्यात आता दादा हा आभाला विचारतो, अरे आभा, तू इथे काय करतेस? इथे का आली आहेस तू? त्याबरोबर मात्र आभा ही गप्प असते. दाराच्या मागे उभी असलेली गायत्री ही पटकन पुढे येते आणि सांगायला लागते, मीच बोलवलं होतं तिला, माझं थोडं काम होतं ना म्हणून. दिनेश, काय तुम्ही किती प्रश्न विचारताय? जाऊ देत ना तिला. जा ग बाळा जा तू. त्याबरोबर आभा ही तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दिनेश हा लगेचच गायत्रीला विचारायला लागतो, गायत्री नेमकं काय सुरू आहे तुझं? सूरजच्या मागावरती आभाला पाठवलं होतं, तू तिला तिथून बोलवलंस आणि काहीतरी तुझ्या कामासाठी पाठवलंस म्हणे. नक्की काय करतेस तू हे सगळं? तुझ्या डोक्यात सुरू तरी काय आहे? असे प्रश्न आता विनोद हा आभाला विचारत असतो. त्याबरोबर लगेचच ती पुढे येत म्हणते, आपण आभाचं कन्यादान करायचं? आता हे असं काहीतरी विचित्र गायत्री बोलते. त्यामुळे लगेचच दादा तिला विचारतो, काय म्हणालीस? त्यावर गायत्री म्हणत असते, आपण आभाचं कन्यादान करायचं. त्यावर तो विचारतो, का? त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते, का म्हणजे काय? अहो आपल्याला मुलगी नाही आहे आणि त्याहून महत्त्वाचं आभा ही तुमची बहीण आहे आणि तुम्ही मोठे भाऊ आहात तिचे. सो तिच्यासाठी आपण एवढं तर करायला हवंच ना. आणि तिचे ते 2 भाऊही तसेच आणि त्यांच्या बायकाही तशाच. मला वाटत नाही की ते चौघं काही करतील म्हणून. त्याबरोबर लगेचच इकडे दादा म्हणायला लागतो, पण अगं आपल्याला करायची काय गरज आहे कन्यादान? आई आणि बाबा आहेत ना, ते करतील. त्याबरोबर लगेचच गायत्री पुढे म्हणते, हो ते करतीलच, पण जर त्यांनी कन्यादान करायला नकार दिला तर आपण आभाचं कन्यादान करायचं ना.
नाही, आपण मागे नाही हटायचं, करू आपण तिचं कन्यादान, असं म्हणत लगेचच गायत्री ही तिकडनं निघून जाते. आता गायत्री तर तिकडनं हे असं काहीतरी बोलून गेलेली असते, पण दादाला मात्र प्रश्न पडलेला असतो की नेमकं गायत्रीच्या डोक्यात काय सुरू आहे आणि ती हे असलं काहीतरी का म्हणाली असेल बरं. तर दुसरीकडे आता दारूची बाटली घेण्यासाठी मानसी दारूच्या गुत्त्यावर आलेली असते आणि एक बाई माणूस दारूच्या गुत्त्यावर आलेली असते, त्यामुळे सगळीच लोक उठून उभी राहिलेली असतात आणि विचित्र पद्धतीने गायत्रीकडे बघत असतात. मग तिथे जो गल्ल्यावर उभा असतो माणूस तो ओरडतो, काय रे बाई माणूस कधी बघितली नाही का? ताई काय हवंय तुम्हाला? त्याबरोबर लगेच एक माणूस म्हणतो, प्यायला आली असेल ती. त्यावर तो दुसरा म्हणतो, गप्पपणे पितोस की तुला बाहेर काढू? मग गायत्री त्यांना सांगते की मला एक दारूची बाटली हवी आहे. त्यावर ते म्हणतात की काय तुम्हाला? त्यावरती म्हणते, हो, 50 वाली कोणती आहे ती द्या. त्याबरोबर तो माणूस म्हणतो, अहो कशाला, तुम्हाला चांगली देतो मी. त्यावर गायत्री म्हणते, नाही नको, मला ती 50 वाली द्या. त्याबरोबर तो माणूस तिथे 50 रुपयाची दारूची बाटली काढून ठेवतो. गायत्री म्हणते ह्याच्यापेक्षा मोठी हवी आहे. मग तो माणूस तिला 140 रुपयाची दारूची बाटली काढून देतो. त्यानंतर आता बाटली बाहेर घेऊन गायत्री आलेली असते. आता ती बाटली ती ओढणीच्या आड लपवून तिकडनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात तिला तिथे विनोद बघतो आणि आता विनोद हा तिच्या हातात दारूची बाटली बघून खूपच शॉक्ड होतो. तो विचार करतो की मानसीच्या हातात आणि दारूची बाटली, अरे लपलं पाहिजे पहिलं, नाहीतर जर तिने मला बघितलं मग. आणि मग विनोद एका ठिकाणी लपायला येतो तर तिथे ती खाट ठेवलेली असते. विनोद म्हणतो, आईला जेव्हा लपायचं वगैरे असतं ना तेव्हा बरोबर लपायला जागा नसते मिळत. आणि मग विनोद लपून गायत्री काय करते ते सगळं बघत असतो. तर आता गायत्री ती बाटली आपल्या ओढणीच्या आड घेऊन लपवून जाण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात तिकडनं दारूच्या गुत्त्यासमोर जो माणूस बसलेला असतो तो पुढे येतो आणि गायत्रीला एक कागद देतो. तो तिला तो कागद देऊन निघून जातो. त्याबरोबर आता लगेचच गायत्री तो कागद पटकन घेते आणि ती दारूची बाटली त्या कागदात गुंडळते आणि लगेचच आपल्या बॅगेमध्ये ठेवते आणि तिकडनं निघून जाते. आता गायत्रीला तर माहीत नसतं की विनोदने तिला पाहिलेलं आहे. तिला कोणी आपल्याला पाहिलं आहे याच्यावरती साधी शंकासुद्धा नसते. आता विनोद लगेचच विचार करतो, दारूची बाटली दारूची बाटली दारूची बाटली, आणि मग त्याच्या लक्षात येतं, नाही नाही नाही, मानसीच्या हातात आहे बाटली. मग आता काय करायचं? मला हार्ट अटॅक येईल. ही गोष्ट त्याआधी कोणाला तरी सांगितली पाहिजे. कोणाला? गायत्री ताईला सांगतो. गायत्री दिदी, नाही नाही नको नको, गायत्री दिदींना जर मी कॉल केला तर त्या विचारतील की तू दारूच्या गुत्त्यावर काय करत होता. मग मी काय सांगणार? नको. मग अरे ही तर लाडकी मानसी आहे, मग ही ज्यांची लाडकी आहे त्यांना सांगायला हवं. आणि मग लगेचच विनोद हा अजिबात वेळ वाया न घालवता त्याच्या सासूला कॉल करतो. तर आता इकडे आईंना मोठ्या बाई सांगत असतात, मला कळत नाही आहे परीक्षा तुझी आहे का त्या पोरीची, एवढी काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल. तर आता इकडे विनोद हा त्याच्या सासूला सांगत असतो की तुमच्या सुनेने खूप गोंधळ घातला आहे, मला वाटतं तिला वेडच लागलं आहे. त्याबरोबर लगेचच आई या विचारायला लागतात, आता काय केलं गायत्रीने, काय झालं? त्याबरोबर लगेचच पुढे विनोद म्हणायला लागतो, ते गायत्री, ओ काय बोलताय तुम्ही? मी गायत्री दिदींबद्दल नाही बोलत आहे, मी मानसीबद्दल बोलतोय. त्याबरोबर आता आई विचारते, काय मानसीबद्दल? तिने काय केलं? त्याबरोबर विनोद हा त्यांना सांगायला लागतो की तुमची लाडकी मानसी दारूची बाटली घेऊन आत्ताच दारूच्या गुत्त्यावरून बाहेर पडलेली आहे. त्याबरोबर आता हे मात्र काही आईच्या पचनी पडलेलं नसतं. आई म्हणत असते, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल जावे बापू, तुम्ही उगाच काही बोलू नका. त्याबरोबर लगेच विनोद म्हणतो, गैरसमज आणि माझा? कशाला? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मानसीला आणि दारूच्या बाटलीला इकडनं एकत्र जाताना. मानसीकडे दारूची बाटली आहे, मी बघितली. त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून आईला खूप मोठा धक्का बसतो. मग आता ती म्हणते, बरं ठीक आहे, मला सांगा गायत्री आत्ता कुठे आहे? त्याबरोबर लगेच विनोद हा जरा 2 मिनटं विचार करतो आणि सासूला म्हणतो, ॲक्च्युली काय ना सासूबाई, दारूच्या गुत्त्यावरून जनरली लोक बाहेर पडली की थेट घरीच निघून जातात. मग आता मानसीसुद्धा नक्की घरीच गेली असेल असं वाटतं मला. त्याबरोबर ठीक आहे असं म्हणत आई फोन कट करतात. आणि मग आता लगेचच मोठ्या बाई ह्या आईंना विचारतात की काय गं, काय झालं? त्यावर आई ह्या मनात विचार करतात की आता मी मोठ्या बाईंना नेमकं सांगू तरी काय. त्याबरोबर पुढे पुन्हा मोठ्या बाई विचारतात, काय गं, काय झालं? तू अशी गप्प का? त्याबरोबर लगेचच आई ही मोठ्या बाईंना म्हणत असते, मोठ्या बाई मी एक काम करते, मी पुढे घरी जाते. त्याबरोबर मोठ्या बाई ह्या विचारतात, मग मी इथे काय करू? त्यावर आई सांगते,
तुम्ही या मागून निवांत, मी जाते पुढे. इथे ना छान वारा वगैरे येतो आणि संध्याकाळच्या वेळेससुद्धा इथे भजन कीर्तन असतं. तुम्ही थांबा इथे, भजन वगैरे आटपा आणि मगच या. त्याबरोबर लगेचच इकडे आता मोठ्या बाई ह्या विचार करतात आणि म्हणतात की नाही, नक्कीच तू माझ्याशी खोटं बोलतेस, काहीतरी लपवतेस माझ्यापासून. मला तुझा चेहरा बघूनच लगेच कळतंय. चल आपण दोघीसुद्धा घरी जाऊ. आता मी घरी जाऊनच बघते काय आहे ते. असं बोलून मोठ्या बाई आता पुढे चालायला लागलेले असतात. तर आता आई मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. त्यांना कळत नसतं की आता नेमकं करायचं तरी काय आणि आता घडणार तरी काय. तर मोठ्या बाई पुढे तर चालायला लागलेले असतात. तर आता गायत्री ही घरी आलेली असते आणि घरी आल्याबरोबर ती पहिला सूरजकडे येते आणि त्याला उठवते. सूरज दादा, सूरज दादा, सूरज दादा उठा, लवकर उठा. सूरज दादा, आता आपली ना परीक्षा आहे, त्यामुळे तुम्ही पटकन आवरून घ्या. आता सूरज परीक्षा म्हटल्याबरोबर तोंडावर पाणी वगैरे मारतो. गायत्री घरात जाते आणि तोपर्यंत सगळ्या घरातल्या ना गोळा करून घेते. गायत्री वहिनी, दादा, आबा सगळ्यांनी या, बाबा तुम्ही पण. त्याबरोबर सगळेच जण आता एक एक करून तिकडे आलेले असतात. त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही तिथे आलेली असते. गायत्री येते आणि बघत असते की मानसी काय करते. मानसी एक टेबल पुढे घेते, त्याच्यावरती काही ग्लास ठेवते आणि एक ती दारूची बाटलीसुद्धा काढून ठेवते. आता दारूची बाटली बघितल्याच्या नंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की मानसीने हे काय केलं आहे नेमकं. तर आता दादा म्हणायला लागतात की मानसी काय आहे हे सगळं. आबा बघताय ना ही मुलगी काय करते ते. हे जर मोठ्या बाईंनी बघितलं तर त्यांना काय वाटेल. त्यांनी हिला व्रत करायला सांगितलं आहे आणि ही सगळं हे काय करते. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी मोठ्या बाई आलेल्या असतात. आता मोठ्या बाईंनी काही अजून ती दारूची बाटली पाहिलेली नसते, त्यामुळे त्या विचारत असतात की काय नाही माहिती मला, काय बोलताय तुम्ही सगळे. आणि मग त्या पुढे पुढे चालत येतात आणि त्यांना ती दारूची बाटली दिसते. आता दारूची बाटली बघून लगेचच त्या विचारायला लागतात, कोणी आणलं हे इथं, कोणी विटाळ केला हा. त्याबरोबर लगेच आता गायत्री सांगत असते, मी. आता असं म्हटल्याबरोबर मोठ्या बाई गायत्रीकडे बघतच राहतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन यासाठी प्रेस करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत राहील. त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबद्दल तसेच कुटुंबियांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशाच उत्तम व्हिडिओचा आनंद घेता येईल. आता गायत्रीने हे सगळं पाहिलं आहे. मग आता गायत्री मानसीने घरी दारूची बाटली आणली. मग आता यामध्ये आग ओतणार का, ती मुद्दामून मोठ्या बाईंना भडकवून देणार का, काय घडणार ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आता मानसीने तर सूरजला सांगितलं आहे की तुमची परीक्षा आहे, पण नेमकी ती आता काय परीक्षा घेणार असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण कितीही निष्कर्ष बांधले तरी नेमकं एपिसोडमध्ये काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्याला मालिकाच पाहावी लागेल. त्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे प्रत्येक एपिसोड तुम्हाला चटकन पाहायला मिळतील. धन्यवाद.